तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथे 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या जनआंदोलन व आमरण उपोषणाची शुक्रवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली। प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही बसविणे, पाणी पाईपलाईन गळती दुरुस्ती, नवीन नळ योजनेच्या कामांची गुणवत्ता तपासणी, मागील 5 वर्षांच्या खर्चाचे लेखापरीक्षण आणि दोषींवर कारवाई करण्यासह जन्ममृत्यू नोंदणी सुलभ करणे, नाले सफाई घंटागाडी सुरू करणे व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या। उपोषणाच्या सांगतेवेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भालसाकडे, BDO सतीश देशमुख, गटविकास अधिकारी संदीप नारखेडे, विस्तार अधिकारी रामप्रसाद मुंडे, ठाणेदार भागवत मुळीप व ग्रामसेविका AV जवंजाळ उपस्थित होते। त्यांनी शोएब असीम, हसन इनामदार व नानाभाऊ इंगळे यांना शरबत पाजून उपोषण सोडवले। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलनाची सांगता होताच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। आता आज आपल्याकडे कोणता निधी शिल्लक आहे सांगा पहिले? 15 आहे पण किती आहे? 15 मध्ये किती आहे? 15 50 लाख रुपये आहेत आपले। 50 लाख रुपये। सर 15 मध्ये कोणते काम घेऊ शकतो आपण? पण त्यांचा आराखडा तयार असेल तर त्या आराखड्याप्रमाणे घेऊ शकतात। आहे का? त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये? आराखड्यामध्ये आपले शाळेवर खर्च आहे, त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन त्याच्यावर खर्च आहे आणि आपले रस्त्याचे खडीकरण वगैरे त्याच्यावर खर्च आहे। तर हे काम आपण करू शकतो का आता प्रशासक असताना? हो सर, आता सिम्पली आपण व्हिडिओ साहेबचं बोला सर, यावर सिम्पली आपण ही जी कामं आहेत ही यासाठी लोकांचं जन आंदोलन झालं, त्यामुळे ही लोकांच्या अत्यंत उपयोगाची आहेत आणि महत्वाची तिथं झालंच आहे। कामं ऑलरेडी आराखड्यात आहेत, आराखड्यात म्हणजे ग्रामसेवकांना मंजुरी दिलेली आहे। आता तुम्ही ती कामं अद्याप हाती घेतली नाहीत, फक्त एवढंच। नाही मी सांगतो ते कसं करायचं। नाही ह्या सगळ्या त्यामध्ये शाळेचे कामं आहेत, त्यांची शाळेची कामं आहेत, शाळेमधले पाणी पुरवठा, स्वच्छता यांची कामांची मागणी आहे। या कामं ऑलरेडी ग्रामपंचायत आराखड्यामध्ये आलेली आहेत। ही तुम्ही कामं तुमच्या ठरावात घ्या आणि कामं सुरू करा। पेमेंट तुम्ही कोर्टाच्या आदेश आल्यानंतर करा ना, पेमेंट आजच करा असं कोण म्हणतंय? संबंधित कंत्राटदारांची कल्पना द्या की हायकोर्टाच्या निर्णयाला तो सिरू तो 1 नंबर का बदमाश है मैडम, तो काम बोगस करतो, पूरा पानी एकदम बोगस काम करतो तो। हा तो बदमाश आहे, तो मंत्र्याचा फोन लावतो, याचा फोन लावतो, तुम्हाला ब्लॅकमेल करतो आणि तुमच्या प्रतिनिधीला पैसे देतो आणि बोगस काम करतो। बिल्कुल बोगस काम करतो, सही बात है, बिल्कुल बोगस काम करतो। पहले है ना इतनी काळजी भी नहीं है कि नहीं सफाई का, वहाँ पे स्वच्छता का भी ख्याल नहीं रखती है ग्राम पंचायत कार्यालय। मैडम को आने को 7-8 महीने हो गए और उस दिन हम बैठे, मैडम ने 3 डंपिंग यार्ड की बात की, तो मैंने सिर्फ उनसे एक क्वेश्चन पूछा, आपको कितना टाइम होगा? बोले 7-8 महीने। मतलब पीछे की पार्टी तो आपसे बदली नहीं की, नाम की पार्टी अभी भी चौहान साहब की थी, अब उन्होंने मेरे बोलने के बाद बदली वहाँ पे। इनका ध्यान ही नहीं है काम में, इनका ध्यान क्या है वो इनको ही पता है सब, इनका ध्यान नहीं है। और पब्लिक को मूर्ख समझते ये लोग यहाँ पर बैठकर, खासकर यहाँ के जनता जो जनप्रतिनिधि लोग हैं, क्योंकि वो तो जो प्रशासक है वो तो, और हमेशा उनको पूछो तो वो अवेलेबल ही नहीं है। मैडम आपको भी मालूम है, चेक पास कराने के लिए नीलगिरी से जाते ये बात यहाँ पर सिद्ध करें हम लोगों ने, और हमारे पास पूरे एविडेंस है। और हमने इतने दिन से हम यहाँ पर बैठे तो लोगों को हमने पूरे एविडेंसेस बताए, स्क्रीन लगाए पीछे, हमने एविडेंस बताया हमने लोगों को, क्या क्या घोटाले हैं वो सब बताया हमने लोगों को। तो हमारा कहना इतनी छोटी डिमांड से आप कर सकते पूरे, और थोड़ा सा ध्यान लीजिए गाँव का। अभी पानी के सर, पानी का जो